कीर्तनाला बसलेले बचत गट बापाला उचलून ना पडणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बेवडे, रात्री झक मारून आज गण लावणारी मंडळी, अजून काहींचे डोळे तार काटेले ना काही अवलादींचे डोळे अजून तार काटेले. त्याला म्हटलं बाबा हे पेले का काय असं. भंगार बापाची पैदास त्याला काय. येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास, मेला कावळ्याला तरास, यांचा काय फायदा. चला गायकवाद कोणी जन्मंडपाली माईक सिस्टीम सगळे मंडळीला धन्यवाद. राहू द्या आता जसं असेल तसं असेल. कीर्तन कीर्तनाला घेते ना मग कोणाचा ऐकायला. सप्त कमिटी गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता आपण कीर्तनात घुसलो. इथपर्यंत काही शंका इथपर्यंत काही शंका गेलं मुंबईला. इथपर्यंत काही शंका नाही. आता बोलत जायचं, आता बोलत जायचं. या जगात 7 घुसलो बरं का. पण आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत. किती? 7. एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी. ग्रामपंचायत माझ्याकडं, सोसायटी माझ्याकडं, डिरी माझ्याकडं. येई दमला का येईल दिवस गेले, येईल दिवस गेले का 3.5 झाला, 3.5 झाले का यायला जुळे झाले. टोळी माझीच. याचं नाव स्वार्थ. दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, माझच. एक वर्ग. 7 वर्ग बरं का. आता नीट बस. एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थही नाही आणि परार्थही नाही, फक्त बोंग्या. चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बा. मुतला खंडीच्या वर्णात दिला बोंग्या करून आणि गेला गावाला निघून. त्याला म्हणायचं इच्छू ठणका. फक्त काय ठणका, काम नाही करायचं काही. 2 झाले बरं का. एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थी नाही परार्थी नाही. तिसरा वर्ग निम्मा स्वार्थ आणि निम्मा परार्थ. तो जरा बरा आहे. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करणे परार्थ. आणि चौथा प्रकार आहे निव्वळ परार्थी. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया खाव खाली, का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी कुऱ्हाड हाणली ते वृक्ष दे सावली समान जायचा. मास 5वा वर्ग आहे रजगुणी, 6वा वर्ग आहे सतुगुणी, 8वा वर्ग आहे तमगुणी, 7वा वर्ग आहे तमगुणी. 4 आणि 3 7 प्रकारची लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिल्यावर तुकाराम महाराजांनी या लोकांना सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं मिळावं, पण त्यासाठी उपाय काय? तो उपाय असा आहे. पहिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय तुआन झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको. कारण थुरलीनच एवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, दिंडी केव्हा निघणार आहे. वा का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आलं असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ तू इक्वानलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका. कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माही गुड्डी खास, गुड्डीचे नाही काय. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माही पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणी, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष.
हा 25 तर कसे काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल आत्ता, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. अशा 25 येत्या. त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाथे तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय मळू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाथे रक्ताचे सोबतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडा द्यात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक मानित्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? शंकाचा व्याही होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्यानं 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. ओवीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही. बांधावरचा एरण कधी मेढीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी आहे भक्त वीण चोळो झियाचे झियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नाणीला. 15वा अध्याय. कवांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंडीत आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा, हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच, चप्पल नाही त्याच्या पायात, त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय. पंक्चरवर आम्ही गुंठाही कोण स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. 70% मंडळी केवळ अंकाराने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही.
पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लई दिवस चालत नाही. हो, ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला, काहींचा चित्र दिसलं, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायका मिळालं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाचा खांदेकरी झालाय. बाप पोराचा खांदेकरी झालाय. हसण्याचे दिवस राहिले नाही. हो, 70ची पल्सर यावला दिला. 10वीला टोनगाय, बिनमिशीचा ओळवे, वन साइड भांगपाडी ते बगलात गोशिडे त्याच्या हलकट क्वालिटीच. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढते. अंडरपॅन्टला वन खाजी तिंडा ती. भिकार बापाची पायदास. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटी. हो, धाब्यावर जेवत आहे. 100 रुपये बाप देतोय पेट्रोलला. ये भाऊ फिरून. ही देती 100 दरिद्री. इथलंय खोडीची. हा, ही उलटी अजून म्हणते 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही रे तुझ्या बापाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली पुढं कडे, दुसरी केली असती. त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात आणि 100 रुपये खिशात. काल हरिपाठ करील ते. हो, ते माझातलं म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, माळकर यांचं बाप काढ, प्राध्यापकाचे कटआउट काढ. उताटलं ते आता वाढदिवस घरी नाही करते, त्यांना बाप नाही ना. वड्याला सापडे लावला दी. ह्या यांचे वाढदिवस धाब्यान पुढे आता, आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय? मी आपले भक्त खोटं नाही बोलत. हे इंद्रिकर भक्त आहे, आपले भक्त खोटे नाही बोलत. परंतु मी इंद्रिकर भक्त आहे की नाही? हा, आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. या महिन्यामध्ये इंदुरीकरचं डीजेला आलेलं गाजलेलं गाणं उभं आहे. इंदुरीकरचं गाणं कोणतं आलं आता? आता या लग्न सराई तेवढंच गाणं आहे. इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं गाजलेलं गाणं कोणतं? गेल्या वर्षी गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला. हा, करेक्ट. हा, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? जोरात बोला. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. हा, पटकन बोलायला आणाले पोरं. बैठे बैठे सावधान.
आणि 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा, आई आणि आई. 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 हा 4 गुरुवारचा प्रसाद या. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलू तुम्ही, काही कसं बोल. फक्त आपल्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज, खरं बोलतो. आणि आपण बोललो ते खरं होतं. त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. का? 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला, पण अन्नदानाची त्यानं हायगाई केली नाही. आणि अन्नदान गरीबच घालतात, श्रीमंत अवलादी अन्नदान घालीत नाहीत. त्यांचं जळालं. गरीबाला म्हणून पहा तुमची सप्त्याची पंगत कॅन्सल करते, म्हणतं पिठलं भाकर घाली पण पंगतच घाली. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, धर्म टिकवला असेल तर गरीबानं, आणि देशही सांभाळला असेल तर गरीबानंच. अन्नदान टिकवलं गरीबानं, धर्म टिकवला गरीबानं, आणि वारकरी संप्रदाय वाढवला आणि टिकवलाय गरीबानीच. श्रीमंतांच्या गळ्यात माळ आहे नालायकांच्या, त्यांना गाव हरिपाठी. देश जरी सांभाळला तर मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? 288 मध्ये एकाही आमदाराचं पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. सगळं एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही. एका डॉक्टर इंजिनियरचं पोरग मिलिटरीत नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? ज्याची आई लोकांचे कांदे लावते आणि ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचा मुलगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते, आणि ज्याचा बाप बनेन मळालं तर पलटी करून घालतो, आणि बनेन तुटलं तर घाट मारतो, त्याचा पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतो. अन्नदान जर करीत असेल तर गरीब, आणि देश जर सांभाळित असेल तर गरीब, आणि स्वातंत्र्य टिकवले असेल तर गरीबानेच. देवळाची पूजा गरीबच करतोय. अन्नदान श्रीमंत अवलदी नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण तणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? अय दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बस येतं, त्या चपातीचं काय करते? शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला, शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला तांब्याभर पाणी पातेल्यात होती. ती घाबरत नाही, ती कर्णाची बायको आहे. तांब्याभर पाणी. श्रीमंत हलकट, अगं 5 जितीच का आला? शेतकऱ्याच्या घरात आलुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत खिडकी जवळ जाते, अरे सांग 2-4 काय मोळव्या तो खात, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमश आली काय ना आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. या हलकटाच्या घरात कपाट डोका लागत चहा आहे का? एक सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्याला 3 कारणं सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. सप्त्याला 1000 द्या, देव 10,000 देणार. सप्त्याचा रुपया खा, देव 1.5 गुंठ्याला. मग ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीनं वापरला नाही, कार्यक्रम झाला. पटकन सांगतो मी, पटकन आहे का? आता करंट लावून दिला तुम्हाला. मग याचा करंट लागला म्हणजे पुढे घुसायचं आपल्याला. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घाली? जेव्हा माणसं नको. आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, तुमच्या गावचं भाग्य आहे 36 वर्ष सप्त्याला झाले. हे भाग्य आहे. फक्त एक सांगतो तुम्हाला ध्यानात ठेवा,
अन्नदान करा आणि पंक्तीला रोज जेवायला येत जा. लग्नाला तुम्हाला नाही बोलवलं तर जाऊ नका, इतर ठिकाणी तुम्ही जाऊ नका, पण सप्त्यात नुसतं कानावर पडलं तरी राहू नका, कारण सप्त्याचं जेवण नाहीये, प्रसाद आहे. सप्त्याचं जेवण टाळायचं नाही. घरी जरी जेवण आले तुम्ही तरी 2 घास का होईना पण प्रसाद घ्यावा. का? तो नामचिंतनात आणि सत्वगुणाने तयार केलेला आहे. नामचिंतन आणि सत्वगुणात तयार झालाय तो. आणि सात्विक गुणातलं अन्न कधी दोष देत नाही. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. बोलून काय करतात दरिद्री ती? भात खात नाही, येऊ नको, येऊ नको, खाऊ नको, उलट तिकडं काय करते तू? त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला जीवही घाला आणि बांधूनही द्या, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटवेल. श्रीमंताला घाल. आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली, गरीबाला नाही जमून देणार. एक दुसरं कौतुक करावते पंगत घालणारांचं, आणि तिसरं कौतुक करावते एवढा मोठा सप्ताह अख्ख्या लोकांना वाढणाऱ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. गावामध्ये 3000 लोकांची पंगत पोरं वाढतात. या कमिट्या फिमिट्या काही करते नाही, एका बादल्या उचली जात. आता हे दिंड्या निघतात, दिंडी मालक कवा हरिपाठाला तो सकुबाईचे पोहे तू बाटलाचे कांदा पोहेच खात हिंडतो, तो काय करतो? आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो, तो करतो काय? तो का महाराज हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. दिंड्यातला 90% कार्यक्रम पोरं करतात. भांडे गाय आता सुविधा झाल्यात महाराज. 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं, तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं पाणी झालं. आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे पोरांवर सपते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घेत जा. कोणत्याही कामात 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडपाटका होईना बाया घ्यावं लागत. चाल ग बाई चाल, तिला जल सई. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंही तुम्हीच खास. पोरांना विनोद नाही. आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मारा नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला म्हातारडं उठलं. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाढवूया. काय नाही लावत, मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लय नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच. मारा माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बादल्या घेऊन पोरं पळतात. आणि या पंक्ती सगळे कोण वाढीत आहे? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का? 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटीतात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 मुळे 92 झालत. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती. पण नाही टाकलं, पण नाही टाकलं. मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, काय बोलत ती.
पाणी टाकलं आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते पाणी टाका पाणी कमी पडू देऊ नका पाणी टाका अजून लय घाण वास येतो पाणी टाका एवढी घाण पेता का तुम्ही पाणी टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल पाणी टाका गुरुवार केलं का 4 बरं झालं काही फरक पडला का बावळ्याचा बाजार नाही पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट भारी शंकर म्हणतो लिंबू पीळ एक चला थोडं पुढं सरकायचंय आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला काय बधीर होत होती चला थोडं पुढं सरकू आपण आता करंट लावून देतो फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला हे कौतुक करायची गोष्ट आहे कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो पण आपण केलं असं म्हणायचं नाही विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं आपण फक्त निमित्त होतो आपण 36 वर्ष निमित्त होतं त्याचं त्यानं करून घेतलं आणि तो अजूनही आपण तर एवढं म्हणू तो अजूनही 36 करून घेईल हा एक असा भाव ठेवा बस तो करून घेतो शेतकरी वर्ग सुखी हो दे हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि मंगल देवाला सगळ्यात देवा गरीब कर मला देवा मला देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल देवा अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना तू जर गरीबाच्या घरात येऊन दळू लागतो तू जर गरीबाला भाजी काढू लागतो तू जर कबीराला शेले विणू लागतो सज्जन कुशयाला जर मांस विकू लागतो माळा सवत्याला जर भाजी काढू लागतो तर माझी 2च कामं कर देवा एक मला गरीब कर देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा एक माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळ्यांनी कारण देवा तुझाच म्हणणं आहे माझं नाहीये 9व्या अध्यायात तूच सांगतोय मी वैकुंठी नसे एक वेळ भानू मी बहिणा दिसे तूच सांगतो ना देवा तू जर गरीबाच्या घरीच आहे ना मग का असं करतो देवा महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या म्या चालविल्या आणि हे जगत तुझ्या कृपेने चालतं तर फक्त एक कर देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे काळ्या आईची टाण भागू दे शेतीतून मोती पिकू दे आणि झोपडीला आनंदाचा धूर निघू दे बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे आणि काळ्या आईची तहान बघू दे ईश्वरचरणी प्रार्थना गायक वादक जलमंडपवाले माईक सिस्टीम आले या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादक जलमंडपवाले सगळ्या मंडळींना धन्यवाद आजच्या कीर्तनाला सुरुवात